हॅलो, वेलकम टू माय चॅनल. काल आम्ही समोसे बनवले होते घरी आणि ते खूप टेस्टी झाले होते. बाहेरच्यापेक्षा खूप छान झाले होते चवीला. बाहेरच्या समोश्यामध्ये कधी-कधी जी आतमधली जी भाजी असती बटाट्याची ती कधी-कधी तिखट असते. त्यामुळे लहान मुलांना देता येत नाही. अशा प्रकारे जर घरी बनवले तर लहान मुलांना पण आपण देऊ शकतो. तर ते कसे बनवले तुमच्यासोबत शेअर करते. सर्वप्रथम मैदा घेतला आहे, त्यामध्ये मीठ आणि तुपाचं मोहन टाकलं, थोडंसं ओवा टाकला. घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे समोश्यासाठी. आता ही भाजीची तयारी करते. आलं, लसूण, मिरच्या यांची मिक्सरला पेस्ट करून तयार करून घ्यायची, थोडीशी बारीक करायची. तेलामध्ये फ्राय करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता ॲड करायचा आहे आपल्याला. हे बघा, पीठ व्यवस्थित मळून झाले आहे. आता याला थोडंसं भिजून देते. आता आपण भाजीची तयारी करूया. बटाटे कुकरला वाफवून घेतले होते, थोडेसे जास्त शिजवून घ्यायचे. त्याचप्रमाणे वाटाणा देखील घालायचा आहे. आता इकडे आलं, लसूण, मिरच्यांची फोडणी जी आपण तयार केली होती त्याच्यामध्ये आपली बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे. आता इकडे छोट्या छोट्या पोळ्या लाटायच्या आहे आणि मधोमध याला कट करायचं आहे. हे बघा, असा त्रिकोणी शेप तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपली तयार झालेली बटाट्याची भाजी भरायची आहे. व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. ते बोटाच्या साहाय्याने थोडंसं पाणी लावून त्याला पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी तेलामध्ये पडून जाऊ नये. हे बघा, समोसे असे थोडेसे तयार करून झाल्यावर गरम तेलामध्ये टाकून दिलेले आहे. कडकडीत तेल तापवून घ्यायचं आहे सुरुवातीला. नंतर मीडियम फ्लेमवरती समोसे तळून घ्यायचे आहे. हे बघा, कलर किती सुंदर आला आहे ना. एकदा नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा. बाहेरचे समोसे खाण्यापेक्षा हे खूपच टेस्टी लागतात आणि लहान मुले पण खाऊ शकता. हे होममेड असल्यामुळे आपण पाहिजे तितके खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.